कळकळीची विनंती आहे सगळ्या मराठी प्रेक्षकांना। मराठी प्रेक्षकांची नेहमी एकच कंप्लेंट असते की मराठी चित्रपट साऊथ चित्रपटांसारखा का होऊ शकत नाही किंवा आपण त्या स्केलचे चित्रपट का बनवत नाही, आपला कंटेंट चांगला आहे पण आपण हा चित्रपट पॅन इंडियामध्ये रिलीज करत का नाही। अशा सगळ्या कंप्लेंट्स ऐकून आपण अजूनपर्यंत जगत आहोत। पण फायनली कोणीतरी ऐकलंय आणि मराठी चित्रपटात एक मोठा स्केल, एक मोठा बजेट येतोय। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांची हिंदुत्वाची गोष्ट, प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि स्टारिंग प्रसाद ओक इन लीड धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे धर्मवीर 2 याचा टीजर फायनली रिलीज झालेला आहे। तुमचं स्वागत आहे माय व्ह्यू मराठीवर। माझं नाव तनिष हडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत धर्मवीर 2 चा टीजर। रिव्ह्यू सुरू करण्याआधी या चित्रपटाचे क्रिएटर्स, मेकर्स आणि स्पेशली प्रवीण तरडे त्यांना हॅट्स ऑफ, कारण त्यांच्या मी जितक्याही फिल्म्स बघितल्यात सगळ्या टॉप नॉच फिल्म्स आहेत एक्सेप्ट बलोच, पण त्यांचं दिग्दर्शन इतकं सुंदर आहे, जो ड्रामा आहे तो इतका खुलून येतो की चित्रपट बघायला मजा येते। स्केल असू दे, इमोशन्स असू दे, ॲक्शन असू दे, मासीनेस असू दे, त्यांच्या चित्रपटात सगळं बघायला भेटतं। आणि तसंच काहीसं झालं आहे धर्मवीर 2 या चित्रपटाचे टीजर करून। धर्मवीर पार्ट 1 च्या यशानंतर धर्मवीर पार्ट 2 चा टीजर आज सकाळी फायनली रिलीज झाला। या चित्रपटासाठी मी तर एक्साइटेड होतोच, लोकही एक्साइटेड होते आणि त्या एक्साइटमेंटवर चित्रपटाचा टीजर खरा उतरलाय। चित्रपटामधला मास एलिमेंट असो, जबरदस्त बीजीएम असो, पॉवरफुल ॲक्टिंग, डायलॉग डिलिव्हरी असो, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी असो, जबरदस्त स्केल असो, सगळं आपल्याला या टीजर म्हणून भेटतं। लाईक कम्प्लिटली हा टीजर आपल्याला सॅटिस्फाय करतो। या टीजरची सुरुवात झाली पहिल्या 2-3 सेकंद आय वॉज लाईक म्हणजे हे काय ॲक्च्युली काय होत आहे, कारण इट वॉज सो इंटेन्स। आणि ग्रॅज्युअली जसा टीजर पुढे जात जातो त्याच्यानंतर आपल्याला कळतं की फर्स्ट सीन किंवा फर्स्ट सिक्वेन्सचा अर्थ काय होता, त्याचा मिनिंग काय होता। आणि जो मासी एलिमेंट आहे या चित्रपटातला, जो शॉट आहे जेव्हा ट्रेन येते आणि तो कॅमेरा पॅन ऑन झूम होतो धर्मवीर आनंदिगे साहेबांवर, इट्स सो कूल, इट्स सो मासी की लाईक आय वॉज इन टू इट। जबरदस्त टीजर कट केलेला आहे, मी एवढंच सांगेन। हे टीजर बघून आपल्याला एवढं कळतं की जसं पार्ट 1 मध्ये वेगवेगळ्या स्टोरीज किंवा जे सिच्युएशन्स त्यावेळी त्यांच्या समोर ते दाखवण्यात आले होते, तसे स्टोरीज किंवा इन्सिडेंसेस या चित्रपटामध्ये पण दाखवण्यात येणार आहेत। ओव्हरऑल टीजर मला खूप आवडलेला आहे, पण हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या मराठी प्रेक्षकांना, प्लीज या चित्रपटाला सपोर्ट करा। ह्यावेळी हा चित्रपट हिंदीत सुद्धा येतो आहे, हा चित्रपट मराठीत सुद्धा येतो आहे, तर प्लीज आपण जर मराठी सिनेमांना आता सपोर्ट केला नाही तर पुढे या प्रकारचा स्केल किंवा या प्रकारचा बजेट मराठी चित्रपटांना मिळणार नाही। तर प्लीज माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की ह्या चित्रपटाला सपोर्ट करा। खूप प्रोपोगंडा किंवा असा कमेंट्स मी बघतोय की खूप नेगेटिव्ह कमेंट्स किंवा हेट पण या चित्रपटाला मिळतोय। यावेळी आपण ह्या पॉलिटिकल मुद्द्यांना असाइड ठेवू, त्या फिल्मला ॲज अ फिल्म बघू, ॲज अ आर्ट बघू। आणि ऑफकोर्स जर चित्रपटामध्ये तसा काही प्रोपोगंडा असेल किंवा त्या प्रकारच्या गोष्टी असतील त्याच्यानंतर माणसाने आवाज उचललाच पाहिजे, पण चित्रपट बघायच्या आधी या चित्रपटाबद्दल नेगेटिव्हिटी न पसरवणं याची आपण काळजी घेऊ आणि या चित्रपटाला एक चांगला ब्लॉकबस्टर हिट मराठी चित्रपट बनवू। सो एवढीच माझी विनंती। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे या चॅनलला ग्रो करण्यासाठी। ऑलरेडी मराठी चॅनल्स खूप कमी आहेत, मराठी चित्रपटांच्या व्हिडिओजवर व्ह्यूज पण खूप कमी येतात। तर तुमचा सपोर्ट असेल तर आनंद वाटेल, मोटिवेशन मिळेल आणि अजून असे चांगले व्हिडिओ आपण बनवत राहू। सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।